तसंच गार आणि गरम पाणी असं मिक्सचर घेणार आहेस. असं बघू आधी तर गार पाण्याचा वर्षा होईल, आणि मग शरीराची काय अवस्था आहे ते बघून ठरवायचं की किती गरम पाणी घ्यायला लागेल. आणि आपण आता असं ऐन पावसाच्या दिवसात आपण टँकर मागवून शूट करणार आहोत. कसं वाटतंय तुला? मस्त वाटतंय. मला वाटतं आता खरी मजा भिजल्यावर येणार आहे, कारण आता तर सगळ्यांना खूप मस्त वाटतंय. एक तर पाऊस आहे आणि आम्ही आता तेच बोलत होतो की पावसात आम्ही आर्टिफिशियल रेनफॉल करून रेन मशीन मागवून भिजणार आहोत. त्यामुळे आम्ही सगळेच एक्सायटेड आहोत. आणि युजली असे सिक्वेन्स हिरोईनचे होतात ना, पण माझी हिरोईन तर नाही आहे, मी तिची वाट बघतोय, त्यामुळे मी एकटाच भिजणार आहे तिची वाट बघत. आता बघूया सिक्वेन्स कसा होत होते. एक्सायटेड आहे मी. आत्ताच आपण पावसाचा सीन केलाय, ते पण कृत्रिम पावसाळ्यात. सो याबद्दल तुझं काय मत आहे आणि कसं वाटतंय तुला? खूप भारी वाटतंय, खूप मस्त वाटतंय. पावसाळ्यात भिजतोय, पण गंमत अशी आहे की आम्ही खोटा पाऊस पाडून भिजतोय, कारण आज आम्हाला पावसात शूटिंग करायचं आहे आणि पाऊस पडलाच नाही आहे. आणि अजून एक गंमत अशी आहे की युजली आपण बघतो की असे सिक्वेन्सेस हिरो आणि हिरोईन बरोबर शूट होतात आणि ते रोमॅन्टिक असतात, पण आमची गोष्ट थोडी वेगळी आहे. माझी हिरोईन अनफॉर्च्युनेटली नाही आहे आणि श्रेयस खूप आतुरतेने तिची वाट बघतोय आणि त्याची तब्येत आता बरी नाही आहे आणि त्याला एक फोन येतोय की आराध्या त्याला भेटायला येते म्हणून, आणि तो वेडाहून बाहेर आला आणि तिची वाट बघतोय पावसात. असा फार इंटरेस्टिंग सिक्वेन्स आम्ही शूट करतोय आणि तो आराध्याला शोधतोय सगळीकडे कावराबावराहून आणि तिची वाट बघत पावसात भिजत बसलाय. तर मग तुम्हाला जर आराध्या सापडली श्रेयसची तर तुम्ही तिला शोधा आणि तिला सांगा की श्रेयस खूप वाट बघतोय म्हणून. आणि हा सिक्वेन्स तुम्हाला कसा वाटतोय ते आम्हाला सांगा. थँक्यू सो मच.